सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. आज मी तुम्हाला दाखवणार आहे मशरूम मसाला. आणि हे मशरूम आणलेत आपण मॉलमधून. मॉलमध्ये छान आणि एकदम फ्रेश असे मशरूम मिळतात. ते आणलेले आहेत. हे बघा, खूप सुंदर असे आहेत, ताजे ताजे आहेत एकदम. पण थोडेसे घाण दिसत आहेत. मग आपल्याला त्याची काळजी घेतली पाहिजे आणि खूप स्वच्छ असे धुवून घेतले पाहिजेत. कोणतेही मशरूम असून देत, खूप स्वच्छ असे धुवून घ्या. मी हे कोमट पाणी केलंय आणि कोमट पाण्यात हे मशरूम टाकलेत आणि थोडं मीठ सुद्धा टाकते. मीठ आणि कोमट पाण्याने मी हे स्वच्छ धुवून घेणार आहे. स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत. हे बघा, चोळून चोळून. वरती ना बुळबुळीतपणा असतो, त्याला माती लागलेली असते. त्याच्यामुळे स्वच्छ चोळून चोळून हलक्या हाताने चोळायचे. जास्त मोठ्याने जर चोळले तर ते मोडून जाऊन कुस्करून जातील. म्हणून हलक्या हलक्या हाताने स्वच्छ असे बोटाने चोळून घ्या. हे बघा, असे मी एकदम स्वच्छ असे चोळून घेते. कारण ही भाजी खूप काळजीपूर्वक केली पाहिजे आणि खूप स्वच्छतापूर्वक केली पाहिजे, तरच ही खायला पाहिजे. हे असे स्वच्छ असे आपण धुवून घेऊया. हे बघा, आता जरा पांढरे पांढरे दिसत आले. त्यांची मुळं सुद्धा, आपली जे खाली देठ आहेत ते सुद्धा स्वच्छ चकचकीत धुवून घेतले पाहिजेत. कारण त्या देठाच्या आतमध्ये सुद्धा माती राहते. त्याच्यामुळे ते सुद्धा स्वच्छ धुवून एक 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 करून अशी स्वच्छ धुवून घेऊया. माझ्या चॅनलला तुमच्या खूप खूप प्रतिसादाची गरज आहे. त्यामुळे सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. हे बघा, असे मी धुवून घेते मशरूम सगळे. आणि मी एकाच पाण्याने नव्हे, 2-3 वेळा मी हे स्वच्छ असे धुवून घेणार आहे. आता मी पाणी बदलणार आहे आणि पुन्हा धुणार आहे. हे बघा, असे मी 3-4 पाण्याने धुवून धुवून घेणार आहे. असे मी धुवून घेते. हे खूप छान लागतात. तुम्ही नान करा किंवा पराठे करा, नान करा, ह्याच्याबरोबर हे खूप सुंदर लागतात. चवीने खूप छान असतात मशरूम. पण आपण इतर पाळलेले जे वार असतात आपले किंवा उपवास असतात, त्याला आपण हे मशरूम खाऊ शकत नाहीत. आपण ते नॉनव्हेज असं मानतो. त्याच्यामुळे इतर दिवशी तुम्ही खाऊ शकता, ज्या दिवशी आपण नॉनव्हेज खातो. आता हे मी स्वच्छ 3-4 पाण्याने धुवून घेतलेत. आता अशा प्रकारे कापून घ्या. जास्त बारीक सुद्धा फोडी त्याच्या करू नका, नाहीतर आपल्याला मसाल्यातून ते समजतच नाहीत. अशा प्रकारचे आपण फोडी करून घेऊया. मशरूम शिजायला एकदम हलका असतो, पटकन होतात. अशा फोडी करून घेऊया. छान अगदी ताट एकदम मशरूम आहेत. मस्त, एकही असा खराब असा मशरूम मिळालेला नाही. आता आपण ह्याच्यासाठी लागणारा मसाला तयार करूया. त्यासाठी कांदे, टोमॅटो असे उभे उभे चिरून घ्यायचे आहेत, कारण त्याला आपलं ग्राइंड करून घ्यायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे मोठे मोठे चॉप करून घेऊया. आपल्याला लागतील तेवढे आपण करून घ्यायचे. ग्रेव्ही आपल्याला जशी हवी आहे तसे तुम्ही प्रमाण त्याचं कमी जास्त करू शकता. हे बघा, असे मोठे मोठे मी क्यूबच्या आकारात टोमॅटो आणि कांदे कापून घेते. हे कांदे कापून झाल्यानंतर आपण पॅन ठेवूया आणि पॅनमध्ये तेल टाकूया आणि तेलात कांदा आणि टोमॅटो परतून घेऊया. त्याचा हिरवटपणा जायला पाहिजे. कांद्याचा, टोमॅटोचा जो हिरवटपणा असतो, एक वेगळा वास असतो, तो जायला हवा. आणि तांबूस होईपर्यंत आपण हे, खूप तांबूस पण नाहीत, पण हिरवा असो, जो रंग बदलला पाहिजे तिथपर्यंत आपण त्यांना छानपैकी परतून घ्यायचं आहे. 4 लसणीच्या पाकळ्यासुद्धा आतमध्ये टाकल्यात. आलं जरासं टाकलंय आणि आता आपण छान असं परतून घेऊया मस्तपैकी. हे बघा, हे परतून बऱ्यापैकी झालं आहे. आता टोमॅटो शिजता शिजता कांदा पण शिजेल, म्हणून टोमॅटोसुद्धा आतमध्ये टाकून घेऊया. टोमॅटो, कांदा छान प्रकारे असं भाजून घेऊया. हे बघा, अशा प्रकारे हळूहळू आता कांदा बघा वेगळा ट्रान्सपरंट असा कलर येतो आहे त्यांना. आता ह्यात आपण 7-8 काजूच्या बिया टाकल्यात, काजूगर टाकलेत 7-8, ते सुद्धा छानपैकी परतून घेऊया. असं सगळं आपण जरा जरा भाजून घ्यायचं. हिरवस तसंच टाकायचं नाही, मग त्याला वास येतो एक प्रकारचा, तो आपल्याला नको आहे. आता मस्त वेगळा कलर आला आहे बघा. अशा प्रकारे आपण भाजून घ्यायचं आहे. कांदा, टोमॅटो, लसणीच्या पाकळ्या, आलं, आणि त्यात आता चवीनुसार टाकूया मीठ. चवीपुरतं टाकायचं, चवीपुरतं मीठ टाकूया, म्हणजे त्याला सगळ्याला लागेल.
मसाल्याला. पुन्हा परतून घेऊया. करायला खूप सोपं आहे, होणारा झटपट आहे. तुम्ही अगदी घाई गर्दीच्या वेळेस किंवा कोण पाहुणे वगैरे आले तर छान अशी डिश आहे ही. तुम्ही नक्की करून बघा, आवडेल तुम्हाला. छान असं परतून घेतल्यानंतर त्याच्यात टाकूया हळद आणि हा आमचा घरगुती लाल तिखट मसाला पण चवीनुसार टाकूया. तुम्हाला जसं तिखट पाहिजे तसं टाका, आम्हाला जरा तिखट लागतं. हा आमचा घरगुती मसाला आहे, तो मी 1.5 चमचा टाकला आहे. आता तो सुद्धा चांगला आतमध्ये भाजून परतून घेऊया का, ज्यांना त्या सगळ्या वस्तूला लागेल. हा थोडासा आमचा घरगुती गरम मसाला केला आहे, तो थोडा टाकूया. आता छानपैकी असं पुन्हा परतून भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित. आपण मसाला जो करणार तो उत्कृष्ट प्रकारे छान प्रकारे झाला ना तरच याला चव येईल. त्याच्यामुळे ह्याच्याकडे तुम्ही आवर्जून लक्ष द्या, ते चांगलं भाजलं जाईल आणि एकजीव होईल. आता छानपैकी भाजण्यासाठी आपण थोडंसं पाणी घालूया, शिजून देत जरा ते. आता अशा प्रकारे आपण थोडंसं पाणी घातलंय आतमध्ये आणि जरासं शिजवून घेऊया. आत्ताच कशी दिसते बघा, रंग छान दिसतोय की नाही. आमच्या मसाल्याला रंगच एक नंबर आहे. असं छानपैकी शिजवून घेतल्यानंतर छान शिजलंय. आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया, थोडंसं थंड करूया आणि मिक्सर लावून घेऊया. आता हा मिक्सर लावलाय, छानपैकी अशी ग्रेव्ही तयार झाली आहे. आता आपण होता तोच पॅनमध्ये काढून घेतल्यानंतर त्याच्यातच तेल घालायचं आहे. तेल छान तापू द्यायचं आहे. 2 चमचे मी 2 पळ्या ज्या असतात त्याचं तेल घातलं आहे बऱ्यापैकी. खूप जास्त नाही आणि खूप कमीसुद्धा घालायचं नाही आहे, नाहीतर ते वरती येतं. त्याच्यामुळे तेल छान तापू देऊया. तेल आता छान तापलं आहे. आता आतमध्ये जी आपण ग्रेव्ही केली होती ती ओतूया. बघा, तेल छान तापल्यामुळे पटकन अशी त्याला उकळ्या यायला लागल्यात. छान उकळू द्यायचं आहे त्याला. आणि आतमध्ये जे भांडं आहे आपलं मिक्सरचं भांडं, त्यात पाणी घालून सुद्धा आपण ओतून घ्यायचं. पाणी घातल्यानंतर ओतल्यानंतर पुन्हा छान एकजीव करून घ्यायचं आहे, ढवळून घेऊया मस्त असं. बघा, मस्त एकदम रंग आलाय, खूप छान दिसते ग्रेव्ही. अशीच जरी खाली तरी खूप चविष्ट लागणार आहे. अशी आता उकळी आल्यानंतर आतमध्ये जे आपण मशरूमचे तुकडे केलेत ते टाकून घ्यायचे आहेत. मशरूम पटकन शिजतं, त्याच्यामुळे ह्या ग्रेव्हीमध्ये आपण ओतून घेतलं तरी ते 1-2 वाफेवरच शिजून जाईल. ते शिजायला खूप हलकं असतं. बघा, छान असं दिसतंय की नाही. मस्तपैकी आपला मशरूम मसाला एकदम तयारच झालाय. आता आपण शिजत ठेवूया. 2 मिनटं शिजत ठेवल्यानंतर चवीनुसार पुन्हा एकदा मीठ घालायचं आपण टेस्ट करून, किती आपल्याला हवं आहे ते. मीठ घातल्यानंतर चांगलं असं शिजू द्यायचं आहे. छान असं शिजतंय आणि इतकं दिसतंय सुंदर की बस. आणि वास तर अप्रतिम, मस्तच दिसतोय ना मशरूम मसाला. असं तुम्ही खा आणि करून बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल. हे बघा, छान असा शिजलाय. वरून मी कोथिंबीर भुरभुरते आणि वास तर एकदम उत्तमच येतोय. धन्यवाद.